विद्यार्थी मित्रांनो, आपण अर्थशास्त्र विषयाचं प्रकरण क्रमांक 5 बाजाराचे प्रकार या प्रकरणाचा ऑनलाईनरित्या अभ्यास करत आहोत। या प्रकरणामध्ये आपण सर्वप्रथम बाजार म्हणजे काय, बाजाराचा अर्थ व व्याख्या विचारात घेतलेला आहे। त्यानंतर प्रकरणातील दुसरा घटक बाजाराचे वर्गीकरण हा घटक आपण अभ्यासत आहोत। बाजाराचं वर्गीकरण आपण मुख्य 3 गटामध्ये केलेलं आहे। त्यापैकी पहिला प्रकार स्थळानुसार बाजाराचे वर्गीकरण हा घटक आपण अभ्यासलेला आहे। नंतर दुसरा प्रकार किंवा दुसऱ्या गटात वर्गीकरण काळानुसार बाजाराचे वर्गीकरण हा घटक देखील आपण अभ्यासलेला आहे। आणि बाजाराच्या वर्गीकरणातील तिसरा महत्त्वाचा घटक स्पर्धेनुसार बाजाराचे वर्गीकरण हा घटक आपण अभ्यासत आहोत। स्पर्धेनुसार बाजाराचं कशा पद्धतीने वर्गीकरण करण्यात येतं आणि या ठिकाणी कालच्या ऑनलाईन तासालाच मी सांगितलेलं आहे, स्पर्धेनुसार बाजाराचं मुख्य 2 गटामध्ये वर्गीकरण करण्यात येतं। त्यापैकी पहिला प्रकार म्हणजे पूर्ण स्पर्धेचा बाजार। स्पर्धेनुसार बाजाराचा पहिला प्रकार पूर्ण स्पर्धेचा बाजार। तर हा पूर्ण स्पर्धेचा बाजार याविषयीची माहिती आपण अभ्यासलेली आहे। पूर्ण स्पर्धा म्हणजे काय, पूर्ण स्पर्धेची कोणकोणती वैशिष्ट्ये आहेत, पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूची किंमत कशा प्रकारे ठरते या घटकाचा आपण अभ्यास केलेला आहे। नंतर आज आपण दुसरा प्रकार अभ्यासणार आहोत, अपूर्ण स्पर्धेचा बाजार। स्पर्धेनुसार बाजाराचा दुसरा प्रकार अपूर्ण स्पर्धेचा बाजार। पूर्ण स्पर्धा, पूर्ण स्पर्धेच्या बाजाराची सर्व वैशिष्ट्ये ही अपूर्ण स्पर्धेच्या बाजारात आढळून येत नाहीत। अपूर्ण स्पर्धेचा बाजार म्हणजे असा बाजार की ज्यात स्पर्धेनुसार असणाऱ्या बाजाराची सर्व वैशिष्ट्ये आढळून येत नाहीत। आपण पूर्ण स्पर्धेच्या बाजाराची अनेक वैशिष्ट्ये अभ्यासलेली आहेत आणि ती सर्व वैशिष्ट्ये अपूर्ण स्पर्धेच्या बाजाराला लागू होतात का, नाही। महत्त्वाचं वैशिष्ट्य आपण विचारात घेतलं होतं पूर्ण स्पर्धेचं असंख्य ग्राहक आणि असंख्य विक्रेते। मात्र जेव्हा बाजारात अपूर्ण स्पर्धा असते तेव्हा ग्राहक मोठ्या प्रमाणात असतात, मात्र विक्रेते हे मोठ्या प्रमाणात नसतात किंवा असंख्य प्रमाणात विक्रेत्याची संख्या असत नाही आणि त्यामुळेच आपण संबंधित बाजाराला अपूर्ण स्पर्धेचा बाजार असे संबोधतो। आणि या अपूर्ण स्पर्धेच्या बाजाराविषयीच माहिती या ठिकाणी आपल्याला अभ्यासायची आहे। अपूर्ण स्पर्धेच्या बाजाराचे पुन्हा 3 उपप्रकार पाडलेले आहेत। अपूर्ण स्पर्धेच्या बाजाराचे किती उपप्रकार पाडलेले आहेत, पुन्हा 3। कोणते 3 उपप्रकार आहेत? पहिला उपप्रकार आहे मक्तेदारीचा बाजार, दुसरा प्रकार आहे अल्पाधिकार असलेला बाजार आणि तिसरा प्रकार आहे मक्तेदारीयुक्त स्पर्धेचा बाजार। अशा प्रकारे या ठिकाणी अपूर्ण स्पर्धेच्या बाजाराचे 3 प्रकार पाडलेले आपल्याला दिसून येतात। पुन्हा एकदा सांगतो, पहिला प्रकार मक्तेदारी असलेला बाजार, दुसरा प्रकार अल्पाधिकार असलेला बाजार आणि तिसरा प्रकार आहे या ठिकाणी मक्तेदारीयुक्त स्पर्धेचा बाजार। अशा रीतीनं अपूर्ण स्पर्धेच्या बाजाराचे एकूण 3 प्रकार आहेत आणि त्या प्रकारापैकी पहिला प्रकार मक्तेदारीचा बाजार। या मक्तेदारीच्या बाजाराचा या ठिकाणी आज आपण अभ्यास करणार आहोत। कोणता आहे पहिला प्रकार? मक्तेदारीचा बाजार। मक्तेदारी म्हणजे काय आणि मक्तेदारीच्या बाजाराची कोणकोणती वैशिष्ट्ये आहेत, त्याचबरोबर मक्तेदारीचे प्रकार या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यायचे आहेत। अपूर्ण स्पर्धेच्या बाजाराचा पहिला प्रकार मक्तेदारी। किती घटक अभ्यासायचे? मक्तेदारीवर आधारित एकूण 3। मक्तेदारीचा अर्थ व व्याख्या, मक्तेदारीचे वैशिष्ट्य आणि यानंतर मक्तेदारीचे प्रकार। मक्तेदारी असलेला बाजार आपण ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो मोनोपोली,
मक्तेदारीलाच आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो? मोनोपोली. मोनोपोली. मोनो म्हणजे एकच. मोनो या शब्दाचा अर्थ आहे पहा, एकच. आणि पोली विक्रेता. मोनो म्हणजे एक आणि पोली म्हणजे विक्रेता. मोनोपोली या ग्रीक शब्दापासून त्या ठिकाणी मक्तेदारी हा शब्द बनलेला आहे. मोनो या शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे एक, पोली म्हणजे विक्रेता. मोनोपोली या शब्दापासून त्या ठिकाणी मक्तेदारी हा शब्द तयार झालेला आहे. आणि यावरूनच आपण त्या ठिकाणी मग मक्तेदारीचा अर्थ सांगू शकतो. मोनो म्हणजे काय सांगितलेलं आहे? एकच. ग्रीक शब्द आहे. पोली म्हणजे त्या ठिकाणी विक्रेता. एकच विक्रेता असलेला बाजार, त्याला काय म्हणायचं थोडक्यात? मोनोपोली. किंवा मराठीमध्ये आपण त्याला काय म्हटलेलं आहे? मक्तेदारी. आणि लक्षात, मक्तेदारी या शब्दाचा अर्थ पुन्हा एकदा सांगतो. मक्तेदारी हा शब्द कशा रीतीने बांधलाय? ग्रीक शब्दापासून बनलेला आहे. मोनो म्हणजे एक आणि पोली म्हणजे विक्रेता. एक विक्रेता असलेला बाजार म्हणजेच त्या ठिकाणी मक्तेदारी असलेला बाजार होय. जेव्हा बाजारात वस्तूची विक्री करणारा एकमेव विक्रेता असतो त्याला इतर कोणी स्पर्धक विक्रेते असत नाहीत. संबंधित विक्रेत्याचं बाजारातील पुरवठ्यावर पूर्णपणे नियंत्रण असतं तेव्हा बाजारामध्ये प्रामुख्याने मक्तेदारी अस्तित्वात आहे असं आपण संबोधतो. पूर्ण स्पर्धेच्या बाजाराची वैशिष्ट्ये आपण अभ्यासली पहा. पूर्ण स्पर्धेच्या बाजारात विक्रेत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. असंख्य विक्रेते होते किंवा असंख्य विक्रेते असतात. मात्र जेव्हा बाजारात मक्तेदारी असते तेव्हा विक्रेते असंख्य असतात का? नाही. विक्रेत्याची संख्या ही एकमेव असते. एकच विक्रेता असतो. मात्र ग्राहकांची संख्या ही मोठ्या प्रमाणात असलेली आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळेच आपण मक्तेदारी या शब्दाचा सोपा अर्थ सांगतो की एकच विक्रेता असलेला बाजार म्हणजे मक्तेदारी असलेला बाजार. किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर जेव्हा बाजारात वस्तूची विक्री करणारा एकमेव विक्रेता असतो त्याला इतर स्पर्धक विक्रेते असत नाही. त्याचे बाजारातील पूर्ण पुरवठ्यावर नियंत्रण असते तेव्हा मक्तेदारी आहे असं आपण संबोधतो. या ठिकाणी मक्तेदारीची व्याख्या विचारात घेणार आहोत आपण. E.H. चेंबरलिन या अर्थशास्त्रज्ञाने मक्तेदारीची केलेली व्याख्या. मक्तेदारीचा बाजार म्हणजे काय? काय सांगितलेलं आहे पहा. E.H. चेंबरलिन या अर्थशास्त्रज्ञाने मक्तेदारी म्हणजे एक उद्योग संस्था जी संपूर्ण पुरवठ्यावर नियंत्रण ठेवते आणि जिला बाजारात अगदी जवळचा पर्याय नसतो. E.H. चेंबरलिन यांनी काय म्हटलंय? मक्तेदारी म्हणजे एकच उद्योग संस्था की जिचं बाजारातील पुरवठ्यावर पूर्णपणे नियंत्रण असतं. जर बाजारात अनेक विक्रेते असतील तर त्या ठिकाणी एका विक्रेत्याचं बाजारातील पुरवठ्यावर नियंत्रण असू शकतं का? नाही. मात्र मक्तेदारीच्या बाजारात एकमेव विक्रेता असतो. त्याचं बाजारातील पुरवठ्यावर संपूर्णपणे नियंत्रण असते आणि जिला बाजारात अगदी जवळचा पर्याय नसतो. त्याचबरोबर संबंधित उद्योग संस्था किंवा संबंधित मक्तेदार जी वस्तू विकतो त्या वस्तूला बाजारात इतर पर्यायी वस्तू उपलब्ध असत नाहीत. अशी परिस्थिती असणं म्हणजेच मक्तेदारी होय. मक्तेदारीच्या बाजारात एकमेव विक्रेता असतो किंवा एकमेव उद्योग संस्था असते. तिचं बाजारातील पुरवठ्यावर पूर्णपणे नियंत्रण असतं. इतर कुठलीही स्पर्धक उद्योग संस्था बाजारामध्ये असत नाही. पर्यायाने संबंधित मक्तेदार हाच किंमत करता असतो आणि या मक्तेदाराचं महत्त्वाचं उद्दिष्ट असतं की जास्तीत जास्त नफा मिळवणे. मूल्यभेदाचा वापर करून संबंधित मक्तेदार या मक्तेदारीच्या बाजारात जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न करत असतो.
आणि हा जो मक्तेदारीचा बाजार आहे, या मक्तेदारीच्या बाजाराची वैशिष्ट्ये आपल्याला विचारात घ्यायची आहेत. तत्पूर्वी मक्तेदारीची उदाहरणं लक्षात घ्या. एकमेव विक्रेता असणं किंवा एकमेव उद्योग संस्था असणं म्हणजे मक्तेदारी. भारत सरकारची रेल्वे वाहतुकीबाबत असणारी मक्तेदारी. आपल्या भारत देशामध्ये रेल्वे वाहतुकीचं खाजगीकरण झालेलं आहे का? नाही. रेल्वे वाहतुकीचे संपूर्ण अधिकार कोणाकडे आहेत? सरकारकडे आहेत. पर्यायाने भारत सरकारची रेल्वे वाहतुकीबाबत असणारी मक्तेदारी हे मक्तेदारीचं उदाहरण आहे. या ठिकाणी इतर खाजगी कंपन्या रेल्वे वाहतुकीची सुविधा पुरवतात का? नाही पुरवत. पूर्णपणे भारत सरकारचा हा उपक्रम आहे. नंतर दुसरं उदाहरण सांगता येईल, रिझर्व्ह बँकेची नोटा छापण्याबाबत असणारी मक्तेदारी. रिझर्व्ह बँकेची नोटा छापण्याबाबत असणारी मक्तेदारी. त्या ठिकाणी रिझर्व्ह बँकेशिवाय इतर बँकांना कायद्यानुसार नोटा छापण्याचा अधिकार आहे का? तर नाही. प्रामुख्याने रिझर्व्ह बँकेलाच एकमेव बँक आहे की जिला नोटा छापण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळे आपण रिझर्व्ह बँकेची नोटा छपाईबाबत मक्तेदारी आहे असं आपण संबोधतो. नंतर त्या ठिकाणी पुढचं उदाहरण सांगता येईल आपल्याला, जे काही अरब राष्ट्र आहेत या अरब राष्ट्रांची ऑइल किंवा तेल उत्पादनाबाबत असणारी मक्तेदारी. तेलाचे साठे, तेलाच्या खाणी संपूर्ण जगामध्ये आहेत का? प्रत्येक देशात नाही. काही ठराविक अरब राष्ट्र आहेत की ज्या ठिकाणी तेलाचे साठे असलेले आपल्याला दिसून येतात आणि या अरब राष्ट्रांची त्या ठिकाणी मग तेल उत्पादनाबाबत असलेली मक्तेदारी हे देखील आपण मक्तेदारीचं उदाहरण सांगू शकतो. किंवा त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य विद्युत मर्यादित कंपनी, त्या ठिकाणी राज्य विद्युत कंपनी जी आहे त्या महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनीची असणारी त्या ठिकाणी वीज पुरवठ्याबाबतची मक्तेदारी. त्या ठिकाणी इतर कंपन्या वीज पुरवठा करतात का? नाही. हे देखील आपण मक्तेदारीचं उदाहरण त्या ठिकाणी सांगू शकतो. मक्तेदारीची अशी अनेक उदाहरणं आपण सांगतो की ज्याद्वारे आपल्याला या बाजाराची कल्पना येऊ शकते. महत्त्वाचं लक्षात घ्यायचं आहे की एकच उद्योग संस्था असते किंवा एकच विक्रेता असतो की संबंधित विक्रेत्याला संबंधित वस्तू किंवा सेवा पुरवण्याचा वेगवेगळ्या मार्गाने अधिकार मिळालेला असतो. नंतर आणखी सोप्या भाषेत जर उदाहरणं सांगायची झाली मक्तेदारीची तर काय सांगता येतील? उदाहरणार्थ एखादा बाजार आहे आणि त्या बाजारात जर एकमेव विक्रेता असेल एखादी वस्तू विकणारा तर त्या विक्रेत्याला देखील काय म्हणायचं? मक्तेदारी किंवा संबंधित विक्रेत्याची संबंधित वस्तू विकण्याबाबत असणारी मक्तेदारी. एखाद्या विशिष्ट प्रदेशामध्ये त्या ठिकाणी बाजार भरलेला आहे, उदाहरणार्थ भाजी बाजार भरलेला आहे आणि त्या बाजारामध्ये जर त्या ठिकाणी विशिष्ट भाजीची विक्री करणारा एकमेव विक्रेता असेल, त्या ठिकाणी बाजारामध्ये मेथीची विक्री करणारा एकमेव विक्रेता आहे तर संबंधित विक्रेत्याची त्या प्रदेशापुरती मेथीची भाजी विक्री करण्याबाबत मक्तेदारी आहे असं आपण म्हणू शकतो. तेवढ्या स्थानिक भागाचा जर विचार केला तर, कारण बाजारात इतर कोणी मेथी विकणारे विक्रेते आहेत का? नाही. म्हणून आपण म्हणू शकतो की संबंधित विक्रेत्याची त्या बाजारामध्ये काय आहे? मक्तेदारी आहे. अनेक विक्रेते आहेत का त्या ठिकाणी मेथी विकणारे? नाही. किंवा एखाद्या गावामध्ये एकच मेडिकल असेल, एकच दवाखाना असेल किंवा एखादंच कृषी सेवा केंद्र असेल तर संबंधित कृषी सेवा केंद्र चालवणाऱ्या व्यक्तीची त्या ठिकाणी संबंधित गावापुरती मक्तेदारी आहे असं आपण म्हणू शकतो. कारण त्या गावात तेवढ्या प्रदेशापुरते इतर कृषी सेवा केंद्र किंवा इतर कृषीविषयक साहित्य पुरवणारे दुकान आहेत का? नाही. म्हणून आपण संबंधित कृषी केंद्र चालकाला त्याची संबंधित वस्तू विकण्याबाबत मक्तेदारी आहे असं आपण म्हणतो. किंवा एकच किराणा दुकान आहे एखाद्या गावात तर त्या किराणा दुकानदाराची देखील संबंधित किराणा माल विकण्याबाबत मक्तेदारी आहे असं आपण त्या ठिकाणी संबोधतो.
अत्यंत सोपी अशी ही संकल्पना आहे. एक विक्रेता एवढं जरी लक्षात ठेवलं तरी तुम्हाला मक्तेदारी म्हणजे काय लक्षात येईल. पूर्ण स्पर्धेत अनेक विक्रेते असतात, मात्र मक्तेदारीत एकच विक्रेता किंवा एकच उद्योग संस्था असलेली आपल्याला दिसून येते. आणि ही जी काही मक्तेदारी आहे, या मक्तेदारीची मग कोणकोणती वैशिष्ट्ये आहेत, ती वैशिष्ट्ये या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यायची आहे. आतापर्यंत आपण जे विवेचन केलेलं आहे, मक्तेदारीचा जो काही अर्थ व व्याख्या उदाहरण विचारात घेतलेला आहे, त्यावर आधारितच मक्तेदारीची ही वैशिष्ट्ये असलेली आपल्याला दिसून येतात. कोणकोणती वैशिष्ट्ये आहेत? अत्यंत सोपी अशी वैशिष्ट्ये आहेत. पहा, पहिलं वैशिष्ट्य आहे एकच विक्रेता. मक्तेदारीच्या बाजारात एकच विक्रेता असतो. दुसरं, पर्यायी वस्तूचा अभाव. तिसरं वैशिष्ट्य, प्रवेशास निर्बंध. चौथं वैशिष्ट्य, बाजार पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण. पाचवं वैशिष्ट्य, किंमत करता. नंतर पुढचं वैशिष्ट्य आहे सहावं, मूल्यभेद. आणि सातवं वैशिष्ट्य आहे उद्योग संस्था हाच उद्योग. काय म्हटलंय? उद्योग संस्था हाच उद्योग. अशा प्रकारे या ठिकाणी आपण मक्तेदारीची वैशिष्ट्य विचारात घेतो. त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य एकच विक्रेता. आताच आपण अर्थ व व्याख्या विचारात घेतल्याने मी सांगितलंय, पहा, मक्तेदारीच्या बाजारात एकमेव विक्रेता असतो. त्याला बाजारात इतर कुठलाही स्पर्धक विक्रेता उपलब्ध असत नाही. पूर्ण स्पर्धेच्या बाजारात अनेक विक्रेते असतात, मात्र या मक्तेदारीच्या बाजारात अनेक विक्रेते असतात का? नाही, एकच विक्रेता असतो. जर बाजारात एकापेक्षा जास्त विक्रेते असतील तर त्या बाजाराला आपण मक्तेदारीचा बाजार म्हणू शकत नाही. कुठली वस्तू जर असेल तर त्या वस्तूची विक्री करणारा बाजारात जर एकमेव विक्रेता असेल तरच आपण त्याला त्या ठिकाणी प्रामुख्याने मक्तेदारी असलेला बाजार असं त्या ठिकाणी संबोधतो. पर्यायी हा जो मक्तेदार आहे, या मक्तेदाराला इतर स्पर्धक नसल्यामुळे या मक्तेदाराचं बाजारातील पुरवठ्यावर देखील पूर्ण नियंत्रण असतं. नंतर पुढचा घटक, पर्यायी वस्तूचा अभाव. मक्तेदारीच्या बाजारात मक्तेदार जी वस्तू विकतो त्या वस्तूला बाजारात इतर पर्यायी वस्तू उपलब्ध असत नाही. एकमेव मक्तेदार असतो की ज्याच्याकडे संबंधित वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असते. उदाहरणार्थ मी सांगितलं, एखाद्या गावात फक्त एकच किराणा दुकानदार आहे, तर त्या किराणा दुकानदाराकडे ज्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहे, जो किराणा माल विक्रीसाठी उपलब्ध आहे, तो किराणा माल तेवढ्या गावापुरता किंवा तेवढ्या प्रदेशापुरता इतर दुकानांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध राहील का? नाही राहणार. म्हणजेच त्या ठिकाणी पर्यायी वस्तूचा अभाव असलेला आपल्याला दिसून येतो. मक्तेदार जी वस्तू त्या ठिकाणी पुरवतो ती वस्तू इतर उद्योग संस्था किंवा इतर दुकानदार त्या ठिकाणी पुरवू शकतात का? नाही. उदाहरणार्थ पहा, मी अगोदरच सांगितले, भारत सरकारची रेल्वे वाहतुकीच्या बाबत काय आहे? मक्तेदारी. भारत सरकार ज्या पद्धतीने आपल्या देशात रेल्वे वाहतुकीची सेवा पुरवतं तशी सेवा इतर कंपन्या पुरवतात का? नाही. एकमेव भारत सरकारचाच असलेला उपक्रम आहे आणि त्यामुळे आपण म्हटलेलं आहे पर्यायी वस्तूंचा अभाव. मक्तेदार ज्या वस्तू पुरवतो किंवा ज्या सेवा पुरवतो त्या सेवा किंवा त्या वस्तू बाजारात इतर कोणीही पुरवत नाही. नंतर पुढचं वैशिष्ट्य, प्रवेशास बंदी. त्या ठिकाणी मक्तेदारीच्या बाजारात नवीन उद्योग संस्थेत बाजारात सहजासहजी प्रवेश दिला जात नाही. वेगवेगळ्या मार्गाने नवीन उद्योग संस्थेला बाजारात येण्यापासून रोखलं जातं. पूर्ण स्पर्धेच्या बाजाराचं आपण एक वैशिष्ट्य विचारात घेतले होते की आगमन व निर्गमन स्वातंत्र्य. एखाद्या नवीन उत्पादकाला, नवीन विक्रेत्याला
बाजारामध्ये प्रवेश करायचा असेल तर तो बाजारामध्ये प्रवेश करू शकतो, किंवा त्याला जर बाजारामध्ये नफा मिळत नसेल तर तो बाजारातून बाहेर देखील पडू शकतो. मात्र या ठिकाणी मक्तेदारीच्या बाजारात नवीन विक्रेत्यास बाजारात सहजासहजी प्रवेश मिळत नाही. नवीन उत्पादकास बाजारात सहजासहजी प्रवेश दिला जात नाही. कायदेशीररित्या, नैसर्गिकरित्या किंवा सामाजिकरित्या वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी नवीन उद्योग संस्थेला बाजारामध्ये येण्यापासून रोखलं जातं. जर त्या ठिकाणी नवीन उद्योग संस्था बाजारामध्ये आली तर मक्तेदाराचे अधिकार संपुष्टात येऊ शकतात. त्यामुळे मक्तेदार देखील वेगवेगळ्या प्रकाराचा अवलंब करून त्या ठिकाणी नवीन उद्योग संस्थेला बाजारामध्ये प्रवेश करू देत नाही. त्यामुळे आपण प्रवेशास निर्बंध या पद्धतीचं वैशिष्ट्य या ठिकाणी सांगतो. उदाहरणार्थ त्या ठिकाणी नोटा छापण्याच्या बाबत रिझर्व्ह बँकेची असणारी मक्तेदारी. कोणती मक्तेदारी आहे? पायी कायदेशीर मक्तेदारी आहे. कायद्याने इतर बँकांना अधिकार दिलेला आहे का त्या ठिकाणी नोटा छापण्याचा? नाही. फक्त रिझर्व्ह बँकच नोटांची छपाई करू शकते. कायद्यानुसार संबंधित रिझर्व्ह बँकेला तो अधिकार मिळालेला आहे. इतर बँकांना नोटा छापण्याचा अधिकार मिळत नाही. ही कोणती मक्तेदारी झाली? एक प्रकारे कायदेशीर मक्तेदारी. कायद्याच्या आधारे नवीन उद्योग संस्थांना किंवा या ठिकाणी कायद्याच्या आधारे नवीन बँकांना नोटा छापण्यापासून रोखण्यात येतं. कायदेशीररित्या मिळालेली मक्तेदारी. विशिष्ट बोधचिन्ह असेल किंवा पेटंटचा अधिकार असेल, याद्वारे देखील त्या ठिकाणी नवीन उद्योग संस्थेला बाजारामध्ये येण्यापासून रोखण्यात येतं. किंवा त्या ठिकाणी आसामचा चहा, काय म्हटलंय? आसामचा चहा. इतरत्र आसामचा चहा, आसाम व्यतिरिक्त इतर राज्यांमध्ये संबंधित चहाचं उत्पादन होतं का? नाही. ते देखील एक मक्तेदारीचं उदाहरण असलेलं आपल्याला दिसून येते. नैसर्गिक मक्तेदारीचं. नैसर्गिकरित्या, सामाजिकरित्या त्या ठिकाणी मक्तेदारी निर्माण होते. कायदेशीररित्या देखील मक्तेदारी निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. पुढचा घटक बाजार पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण. मक्तेदाराचे बाजारातील पुरवठ्यावर पूर्णपणे नियंत्रण असते. मक्तेदार हा एकमेव विक्रेता असतो. बाजारात तो विकत असलेल्या वस्तूचा किती प्रमाणात पुरवठा करायचा हा तो स्वतः ठरवतो. बाजारात इतर स्पर्धक उपलब्ध असत नाहीत. पर्यायाने त्या ठिकाणी संबंधित विक्रेत्याचं बाजारातील पुरवठ्यावर पूर्णपणे नियंत्रण असते. एखाद्या गावामध्ये मी अगोदरच सांगितलं, एकच विक्रेता आहे की जो किराणा माल विकतोय, तर त्याचं त्या ठिकाणी बाजारातील पुरवठ्यावर पूर्णपणे नियंत्रण राहील. किती प्रमाणामध्ये माल विक्रीसाठी त्या ठिकाणी उपलब्ध करायचा आहे. अशा प्रकारे बाजारातील पुरवठ्यावर पूर्णपणे मक्तेदाराचं नियंत्रण राहते. पूर्ण स्पर्धेत अनेक विक्रेते असतात. पर्यायाने कुठलाही एक विक्रेता वस्तूची किंमत पण ठरवत नाही आणि बाजारातील एकूण पुरवठ्यावर देखील नियंत्रण ठेवू शकत नाही. मात्र या ठिकाणी मक्तेदाराचे बाजारातील पुरवठ्यावर पूर्णपणे नियंत्रण असलेले आपल्याला दिसून येते. पुढचा घटक किंमत कर्ता. मक्तेदारीच्या बाजारात मक्तेदार काय असतो? किंमत कर्ता असतो. किंमत कर्ता म्हणजे वस्तूची किंमत ठरवणारा. मक्तेदार जी वस्तू विकतो त्या वस्तूची किंमत मक्तेदार हा स्वतः ठरवत असतो. त्या ठिकाणी आपण पूर्ण स्पर्धेच्या बाजारात किंमत कशी निश्चित होते याचा अभ्यास केला. कालच्याच ऑनलाईन तासाला आपण पूर्ण स्पर्धेच्या बाजारातील किंमत निश्चितीचा अभ्यास केला आणि त्या ठिकाणी काय सांगितलं? मी पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूची किंमत ही वस्तूची मागणी आणि वस्तूचा पुरवठा याच्या समतोलातून निश्चित होत असते. मात्र या ठिकाणी
मक्तेदारीच्या बाजारात वस्तूची किंमत ही वस्तूची मागणी आणि पुरवठ्याच्या समतोलातून निश्चित होत असते का? नाही. तर या मक्तेदारीच्या बाजारात वस्तूची किंमत ही विक्रेता स्वतः ठरवत असतो. या विक्रेत्याचं महत्त्वाचं ध्येय असतं की अधिकाधिक नफा मिळवणे. त्या ठिकाणी मक्तेदाराला माहीत असतं की आपल्याला बाजारात इतर कोणी स्पर्धक नाही. पर्यायाने मक्तेदार जी किंमत सांगेल त्याच किमतीला विक्रेत्याला माल खरेदी करण्याशिवाय पर्याय असत नाही. पर्यायानं जास्त नफा मिळवण्याच्या उद्देशाने अनेकदा मक्तेदार वस्तूची किंमत जास्त आकारण्याची देखील शक्यता असते. त्या ठिकाणी विक्रेत्याला किंमत ठरवण्याचा अधिकार असतो का? नाही. किंवा मागणी पुरवठ्यानुसार त्या ठिकाणी प्रामुख्याने खरेदीदाराला किंमत ठरवण्याचा अधिकार असत नाही. किंमत ठरवण्याचा अधिकार हा पूर्णपणे मक्तेदारालाच असलेला आपल्याला दिसून येतो. पुढचा घटक मूल्यभेद. मक्तेदारीच्या बाजाराचे महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगितलं जातं की मूल्यभेद. मूल्यभेद म्हणजे काय? एकदा व्यवस्थित समजावून घ्या. मूल्यभेद म्हणजे एकच वस्तू वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमतीला विकणे म्हणजे मूल्यभेद होय. काय म्हटलंय मी पहा. मूल्यभेद वस्तू एकच मात्र ती वस्तू वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमतीला विकणे म्हणजे मूल्यभेद होय. मक्तेदारीच्या बाजाराचे महत्त्वाचं वैशिष्ट्य असते. मी अगोदरच सांगितलं मक्तेदाराचं महत्त्वाचं उद्दिष्ट काय असतं तर जास्तीत जास्त नफा मिळवणे. आणि जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी मक्तेदार प्रामुख्याने मूल्यभेदाचा अवलंब करत असलेला आपल्याला दिसून येतो. उदाहरणार्थ एखादा डॉक्टर आहे. सर्व रुग्णांकडून एकसारखी फी आकारतो का? नाही. वेगवेगळ्या रुग्णांकडून संबंधित डॉक्टर त्या ठिकाणी वेगवेगळी फी आकारत असलेला आपल्याला दिसून येतो. यालाच काय म्हणायचं? व्यक्तिपरत्वे मूल्यभेद. सर्व रुग्णांवर त्या ठिकाणी सारख्याच पद्धतीचे उपचार केले जातात मात्र प्रत्येकाला त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं फी आकारली जाते. यालाच आपण काय म्हटलेलं आहे? मूल्यभेद. किंवा एकच वस्तू बाजारामध्ये ग्राहक वेगवेगळ्या ग्राहकांना विक्रेता वेगवेगळ्या वस्तूला विकत असेल तर तो काय झाला? मूल्यभेद. उदाहरणार्थ एखादा धान्य विक्रेता आहे. त्याच्याकडे गहू विक्रीसाठी उपलब्ध आहे मात्र संबंधित गहू विकणारा जो काही विक्रेता आहे तो वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमतीला जर गव्हाची विक्री करत असेल तर त्याला देखील आपण मूल्यभेद असं संबोधतो. व्यक्तिपरत्वे केला जाणारा मूल्यभेद. नंतर काळानुसार देखील मूल्यभेद केला जातो. रात्रीच्या वेळेस प्रवासाचे असणारे भाडे किंवा दिवसा आकारण्यात येणारे प्रवासाचे भाडे वेगवेगळे असतात. अनेकदा रिक्षा चालक दिवसापेक्षा रात्रीच्या वेळेस प्रवासाचे भाडे हे जास्त प्रमाणात आकारत असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे त्या ठिकाणी काळानुसार देखील मूल्यभेद केला जातो. नंतर स्थळानुसार देखील मूल्यभेद केलेला आपल्याला दिसून येतो. स्थळानुसार मूल्यभेद प्रामुख्याने ग्रामीण भागाचा विचार केला तर ग्रामीण भागामध्ये असणारे घर भाडे आणि शहरी भागामध्ये असणारे घर भाडे एक समान असलेले आपल्याला दिसून येतात का? तर नाही. म्हणजे त्या ठिकाणी स्थळानुसार देखील मूल्यभेद करण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. नंतर वस्तूचा वापर कोणत्या कामासाठी केला जातोय यानुसार देखील त्या ठिकाणी मूल्यभेद केला जातो. उदाहरणार्थ वीज. शेती कामासाठी वीज वापरली जाते. उदाहरणार्थ विहिरीमधून त्या ठिकाणी पाणी उपसायचं आहे त्यासाठी काय केलं जातं? प्रामुख्याने विजेचा वापर केला जातो. विजेचा पंप त्या ठिकाणी वापरला जातो विहिरीमधील पाणी त्या ठिकाणी पिकांना देण्यासाठी. त्याचबरोबर कंपनी कारखान्यामध्ये देखील त्या ठिकाणी विजेची आवश्यकता असते. घरामध्ये प्रकाशासाठी घरगुती वापरासाठी देखील वीज वापरली जाते. मात्र प्रत्येक ठिकाणी विजेचे दर कसे आहेत?
वेगवेगळे असलेले आपल्याला दिसून येतात. त्या ठिकाणी राज्य विद्युत कंपनी सर्वत्र एकसारखे विजेचे दर आकारते का? नाही, वेगवेगळ्या प्रकारचे दर आकारते. त्याला काय म्हणायचं? एक प्रकारे मूल्यभेद. अशा प्रकारे मक्तेदारीच्या बाजारामध्ये जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी मूल्यभेदाचा वापर करत असतो. मक्तेदाराचं ते एक महत्त्वाचं ध्येय असतं की जास्तीत जास्त नफा मिळवणे, आणि हा जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी त्या ठिकाणी अनेकदा विक्रेता त्याच्याजवळ उपलब्ध असणाऱ्या वस्तूचा पुरवठा कमी जास्त करून त्या ठिकाणी जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. महत्तम नफा मिळवायचा आहे, पुरवठ्याचं प्रमाण कमी जास्त करून देखील महत्तम नफा मिळवता येतो, किंवा किमतीमध्ये वाढ करून देखील त्या ठिकाणी मक्तेदार महत्तम नफा साध्य करत असतो. पुढचं वैशिष्ट्य आहे शेवटचं, उद्योग संस्था हाच उद्योग. मक्तेदारीच्या बाजारात उद्योग संस्था आणि उद्योग असा फरक केला जातो का? नाही केला जात. इंडस्ट्री अँड फर्म, उद्योग संस्था उद्योग असा फरक केला जात नाही. उद्योग संस्थेलाच त्या ठिकाणी उद्योग असं संबोधलं जातं, कारण संबंधित वस्तू किंवा सेवा पुरवणारी एकच उद्योग संस्था असते. इतर पर्यायी उद्योग संस्था उपलब्ध असत नाहीत. त्यामुळे संबंधित उद्योग संस्थेलाच उद्योग असं संबोधण्यात येतं. उदाहरणार्थ त्या ठिकाणी रेल्वे वाहतुकीच्या बाबतीतच आपण विचारात घेऊ. भारत सरकार रेल्वे वाहतुकीची सेवा पुरवतं. रेल्वे वाहतुकीची सेवा पुरवणारा उद्योग आणि उद्योग संस्था असा या ठिकाणी फरक करता येईल का? नाही करता येणार. रेल्वे वाहतुकीचा उद्योग, उद्योग संस्था असा एकच शब्द आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. उदाहरणार्थ पहा, त्या ठिकाणी अनेक मोबाईल निर्माण करणाऱ्या कंपन्या आहेत, तेव्हा आपण त्या वेगवेगळ्या कंपन्यांना एकत्रितरित्या काय म्हणतो? उद्योग. मोबाईल निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचा त्या ठिकाणी उद्योग. किंवा टू व्हीलर ज्या काय मोटरसायकल आहे, या मोटरसायकल निर्माण करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत, तर त्या सर्व कंपन्यांना मिळून आपण त्या ठिकाणी मोटरसायकल निर्मितीचा उद्योग असा शब्द प्रयोग करतो. किंवा सिमेंट निर्माण करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत, त्या अनेक कंपन्यांचा मिळून त्या ठिकाणी सिमेंट निर्मिती उद्योग. किंवा अनेक साखर कारखाने आहेत, साखरेचं उत्पादन घेतात, त्याला आपण म्हणतो उद्योग. आणि उद्योग संस्था म्हणजे काय? अनेक साखर कारखान्यांपैकी एखादा विशिष्ट साखर कारखाना म्हणजेच त्या ठिकाणी एक प्रकारे उद्योग संस्था झाली. अनेक सिमेंट कंपन्यांपैकी एखादी सिमेंट कंपनी म्हणजेच त्या ठिकाणी उद्योग संस्था झाली. अनेक सिमेंट कंपन्यांचा मिळून उद्योग, त्यातील एकच सिमेंट कंपनी म्हणजे उद्योग संस्था. अशा रीतीनं उद्योग संस्था आणि उद्योग हे कसे शब्द आहेत? एकमेकांना पर्याय शब्द आहेत का? नाही, पूर्णपणे वेगवेगळे शब्द आहेत. उद्योग म्हणजे अनेक कंपन्यांचा, अनेक उद्योग संस्थांचा तो समूह असतो. मात्र या ठिकाणी अनेक उद्योग संस्था असतात का? नाही. अनेक कंपन्या असतात का? नाही. अनेक विक्रेता असतात का? नाही. एकच उद्योग संस्था असते. पर्यायी त्या ठिकाणी उद्योग संस्था आणि उद्योग हा भेद या ठिकाणी संपुष्टात येतो. उद्योग संस्थेलाच उद्योग असं मक्तेदारीच्या बाजारामध्ये संबोधण्यात येतं. अशा प्रकारे या ठिकाणी मक्तेदारीच्या बाजाराची वैशिष्ट्ये सांगता येतात. अत्यंत सोपा असा हा घटक आहे. या ठिकाणी मक्तेदारी म्हणजे काय आणि मक्तेदारीची वैशिष्ट्ये आपण अभ्यासलेली आहेत. पुढील ऑनलाईन तासाला आपण मक्तेदारीचे प्रकार विचारात घेऊ. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.